नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करूया बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन इन ह्यूमन्स. याच्या आधी आपण कोणता चॅप्टर कंप्लीट केला होता? ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर आता इथे काय इंट्रोडक्शनमध्ये काय काय पॉईंट आहेत ते पाहूया. ऑल लिव्हिंग सेल्स रिक्वायर न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. प्रत्येक लिव्हिंग सेल जी असते बॉडीमध्ये आपल्या, त्यांना काय न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजनची गरज असते स्वतःची एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी, स्वतःचं फंक्शन करण्यासाठी एनर्जीची त्यांना गरज असते. आणि सेल्स काय प्रोड्यूस करतात? वेस्ट अँड हार्मफुल सबस्टन्सेस पण तयार करतात. जी सेल्सनी प्रोड्यूस केलेली वेस्ट आहे आणि न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन सेलपर्यंत कोण पोहोचवतं? आपल्या बॉडीमध्ये फ्लुइड्स असतात, ब्लड असते, लिम्फ असते. ते ब्लड आणि लिम्फ काय करतात? बॉडीमध्ये सर्क्युलेशन घडून आणतात आणि त्या सर्क्युलेशनमधून न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन सेल्सपर्यंत जातो आणि सेल्सपासून जे वेस्ट प्रोडक्ट तयार होतात ते ब्लडमधून ट्रान्सपोर्ट केले जातात. इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. स्पॉन्ज आणि सिलेंट्रेट हे काय येतं? लोअर लेवल ऑर्गनायझेशन असते त्यांच्यामध्ये. तर स्पॉन्ज आणि सिलेंट्रेटमध्ये काय फक्त काय असते? बॉडी कॅव्हिटी असते. आपल्यासारखं त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम नसते, ब्लड वेसल्स नसतात. तर ब्लड सिलेंट्रेट्स काय येतं? वॉटरमध्ये राहतात, त्या पाण्यामध्ये. त्यामुळे काय होते? सराउंडिंग वॉटर ते स्वतःच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये डायरेक्ट ते सर्क्युलेट करतात थ्रू बॉडी कॅव्हिटी. आणि ब्लड हायर ऑर्गॅनिझममध्ये ब्लड हे ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणून वर्क करते. ब्लडमधूनच ट्रान्सपोर्ट होत असते. आणि अजून काय असतं हायर ऑर्गॅनिझममध्ये? लिम्फ काय करतं? हेल्प्स इन द ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहणार आहोत? ब्लडविषयी माहिती पाहणार आहोत, लिम्फविषयी माहिती पाहणार आहोत आणि मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन पाहणार आहोत. आपण आता बघूया ब्लड म्हणजे काय? स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड फॉर्म्ड एलिमेंट्स. ब्लड हे काय? एक स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू आहे ज्याच्यामध्ये काय काय असतं? मॅट्रिक्स, प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स असतात. प्लाझ्मा म्हणजे काय? आता प्लाझ्मामध्ये काय काय असतं बघूया, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया प्लाझ्माचे. प्लाझ्मा काय? स्ट्रॉ कलर्ड असतो, म्हणजे पेल येलो कलर. स्ट्रॉ कलर म्हणजे पेल येलो कलरचा असतो, जे की विस्कस फ्लुइड असतं. प्लाझ्मा काय आहे? विस्कस फ्लुइड आहे. प्लाझ्मा म्हणजे आता टोटल ब्लडमध्ये काय असतं? प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स असतात. तर पूर्ण टोटल ब्लडपैकी आपण प्लाझ्मा किती आहे? 55% ऑफ ब्लड. प्लाझ्माचं पर्सेंटेज किती आहे? 55. आणि उरलेलं 45% मध्ये काय येतं? फॉर्म्ड एलिमेंट्स येतात. आता 55% ऑफ ब्लड म्हणजे 55 पैकी 90 to 92% काय आहे? पाणी आहे, वॉटर आहे. आणि 6 to 8% काय आहे? प्रोटीन आहे. हे पर्सेंटेज लक्षात ठेवा. याच्यावर डायरेक्ट ॲज इट इज क्वेश्चन्स विचारू शकतात. प्लाझ्मा किती आहे? 55% ऑफ ब्लड. पूर्ण ब्लडपैकी 55% प्लाझ्मा आहे. या 55%पैकी 90 to 92% काय आहे? पाणी आहे. आणि उरलेले 6 to 8% काय आहे? प्रोटीन्स आहेत. कोणकोणते प्रोटीन्स आहेत? मेजर प्रोटीन्स, 3 मेजर प्रोटीन्स दिलेले आहेत: फायब्रिनोजेन, ग्लोब्युलिन्स अँड अल्ब्युमिन. आता फायब्रिनोजेनचं काय काम आहे? क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन. काय करतो तो? क्लॉटिंग आणि कोॲग्युलेशन. जेव्हा आपल्याला इंजुरी होते तेव्हा ब्लडचं काय होतं? कोॲग्युलेशन किंवा क्लॉटिंग होते. त्याच्यामध्ये कोण फंक्शन करतं? फिब्रिनोजेन हा प्रोटीन काम करतो. ग्लोब्युलिन्सचं काय काम आहे? डिफेन्स मेकॅनिझम. बॉडीची जी डिफेन्स मेकॅनिझम आहे ते ग्लोब्युलिन्स प्रोटीन घडवून आणतात. आणि अल्ब्युमिनचं काम काय आहे? ऑस्मोटिक बॅलन्स. ब्लडमधले ऑस्मोटिक बॅलन्स ते मेंटेन करतात. कोण? अल्ब्युमिन. या 3 प्रोटीनचे फंक्शन, हे पर्सेंटेज हे लक्षात ठेवा. अजून प्लाझ्मामध्ये काय काय असणार? प्लाझ्मामध्ये मिनरल्स असतात. कोणकोणते मिनरल्स? सोडियम, कॅल्शियम आयन्स, मॅग्नेशियम आयन्स, बायकार्बोनेट आयन्स अँड क्लोरीन आयन्स. क्लोरीन ॲनायन, Cl-. अजून काय काय असणार? ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, लिपिड्स also present in the plasma. Clotting factors are also present in the plasma. आता सेरम म्हणजे काय? प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर्स. म्हणजे समजा आपण प्लाझ्मामधून क्लॉटिंग फॅक्टर्स काढून टाकले, प्लाझ्मामधून क्लॉटिंग फॅक्टर्स काढून टाकले, तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला म्हणणार सेरम. आपण आता
प्लाझ्मामध्ये काय काय असतं, कोणकोणते एलिमेंट्स असतात ते पाहिलं. आता पाहूया दुसरा ब्लडमधला एलिमेंट, फॉर्म्ड एलिमेंट्स. फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये काय काय येतं, प्लाझ्मामध्ये काय येतं होतं, वॉटर, मॅट्रिक्स आणि बाकीचे प्रोटीन्स येत होते प्लाझ्मामध्ये. फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट अँड प्लेटलेट्स, दीज 3 आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट्स. इरिथ्रोसाइट म्हणजे RBC रेड ब्लड सेल्स, ल्युकोसाइट्स म्हणजे WBC व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स. आता हे फॉर्म्ड एलिमेंट्स किती आहेत, ब्लडमध्ये 45%, प्लाझ्मा किती होता 55%. इरिथ्रोसाइट आता पाहूया, रेड ब्लड सेल्स किंवा त्यालाच काय म्हणतात RBC आणि इरिथ्रोसाइट और RBC. RBC काय आहे, मोस्ट अबंडंट सेल्स इन आउट ऑफ दीज 3 सेल्स. मोस्ट अबंडंट सेल कोणती आहे, RBC आपली RBC. RBC किती प्रमाणात असतं, त्याचा नंबर काय, 5 to 5.5 मिलियन पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. 1 क्युबिक मिलीमीटर ब्लडमध्ये किती असतात RBC, 5 ते 5.5 मिलियन इन अडल्ट ह्युमन. RBC कुठे तयार होतात, RBC तयार होतात रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरोमध्ये, बोनमध्ये तयार होतात RBC. बोनमध्ये जो मॅरो असतो आतमधला त्याच्यामध्ये RBC तयार होतात. RBC आर नॉन न्यूक्लिएटेड. RBC मध्ये न्यूक्लियस नसतो. इन मोस्ट ऑफ द मॅमल्स RBCs आर नॉन न्यूक्लिएटेड. नो न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द RBC. RBCचा शेप काय आहे, बायकॉन्केव्ह शेप आहे. बायकॉन्केव्ह, दोन्ही बाजूनी कॉन्केव्ह शेप असतो. या हा असा दोन्ही साईडनी बायकॉन्केव्ह शेप असतो. RBC मध्ये काय असतं, हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन काय आहे, आयर्न कंटेनिंग पिगमेंट आहे, आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामुळेच हिमोग्लोबिनमुळे आयर्न कंटेनिंग पिगमेंट आहे, त्याच्यामुळे ब्लडला काय येतो, रेड कलर येतो. आणि RBCला त्याच्यामुळेच नाव दिलेलं आहे रेड ब्लड सेल्स. हिमोग्लोबिनमध्ये आयर्न नसतं, आयर्नमुळे रेड कलर येतो, त्याच्यामुळे RBCला रेड ब्लड सेल्स नाव येतं आणि त्याच्यामुळेच कलर हा ब्लडचा लाल कलर येतो. हिमोग्लोबिन किती प्रमाणात असतं, किती क्वांटिटी असते ब्लडमध्ये, पर 100 ml जर ब्लड बघितलं आपण त्याच्यामध्ये 12 ते 16 ग्रॅम हे हिमोग्लोबिन असतं. अडल्ट ह्युमनमध्ये 12 to 16 ग्रॅम पर 100 ml हिमोग्लोबिन प्रेझेंट इन बॉडी. 120 डेज हे काय आहे, RBCचं लाईफ स्पॅन म्हणजे 120 दिवस RBCs जगू शकतात. 120 दिवसानंतर त्या मरून जातात आणि त्यांचं काय होतं, स्प्लीनमध्ये डिग्रेडेशन होतं, स्प्लीनमध्ये डिस्ट्रॉय केले जातात डेड RBC. त्याच्यामुळे स्प्लीनला काय म्हणतात, ग्रेवयार्ड ऑफ RBC और स्लॉटर हाऊस ऑफ RBC. स्प्लीन काय आहे RBCचा, ग्रेवयार्ड और स्लटर हाऊस. म्हणजे RBC स्प्लीनमध्ये RBCची कत्तल केली जाते, त्याच्यामुळे स्लटर हाऊस म्हणतात स्प्लीनला. RBC नंतर आपण पाहूया WBC, व्हाईट ब्लड सेल्स, त्यालाच म्हणतात व्हाईट ब्लड सेल्स और ल्युकोसाइट, ल्युकोसाइट्स और WBC. WBC काय असतात, व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट कशामुळे, कारण त्या कलरलेस आहेत, त्याच्यामुळे व्हाईट. कलरलेस का आहेत, तुम्ही कलरलेस का आहेत, तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नसतं. हिमोग्लोबिन इज अब्सेंट इन WBC, सो दे आर व्हाईट इन कलर और कलरलेस. त्याला ल्युकोसाइट असे पण म्हणतात. ल्युकोसाइटमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे ल्युकोसाइट्स आर न्यूक्लिएटेड सेल्स. ल्युकोसाइट्स आर न्यूक्लिएटेड सेल्स. ल्युकोसाइट किती असतात, 6000 to 8000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. किती, 6000 ते 8000 असतात. RBC किती होत्या, 5 to 5.5 मिलियन्स. ह्या खूप थोड्या आहेत RBCच्या प्रमाणात. WBC खूप थोड्या प्रमाणात असतात आणि ह्या शॉर्ट लिव्ड आहेत. आणि RBCचं लाईफ स्पॅन किती होतं, 120 दिवस. ह्या तर त्याच्या प्रमाणात ह्या शॉर्ट लिव्ड असतात. आता WBC दोन कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. एक आहे ग्रॅन्युलोसाइट, दुसरा आहे एग्रॅन्युलोसाइट. हे पहा, ग्रॅन्युलोसाइट आणि दुसरा आहे एग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, ज्या सेल्समध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत आणि एग्रॅन्युलोसाइटमध्ये त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नसतात. ग्रॅन्युलोसाइटचे 3 एक्झाम्पल आहेत, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल.
न्यूट्रोफिलचं पर्सेंटेज आहे 60 to 65%, इओसिनोफिल 2 to 3% असतं, बेसोफिल 0.5 to 1%. सगळ्यात कमी बेसोफिल असतं आणि सगळ्यात जास्त न्यूट्रोफिल असतं. पूर्ण WBC मध्ये सगळ्यात जास्त न्यूट्रोफिल आणि सगळ्यात कमी प्रमाणात हे बेसोफिल असतं. एग्रॅन्युलोसाइटचे एक्झाम्पल काय आहेत? लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट. हे एक्झाम्पल पाठ करून ठेवा. ग्रॅन्युलोसाइटमध्ये कोणकोणत्या सेल्स येतात, एग्रॅन्युलोसाइटमध्ये कोणकोणत्या सेल्स येतात, त्याचे पर्सेंटेज हे तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. मोनोसाइटचं पर्सेंटेज आहे 6 to 8%, लिम्फोसाइट आहे 20 to 25%. हे लक्षात ठेवा. यांचे काही फंक्शन्स दिलेले आहेत, तर ते आपण पाहूया. न्यूट्रोफिल अँड मोनोसाइट काय आहेत? फॅगोसाइटिक सेल्स आहेत. न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट काय करतात? जे ब्लडमध्ये समजा एखादी फॉरेन बॉडी, फॉरेन बॅक्टेरिया वगैरे आल्या, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आले, तर न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट काय करतात? त्यांना मारून टाकतात आणि त्यांचं एलिमिनेशन करतात. त्याच्यामुळे काय त्या फॅगोसाइटिक सेल्स असे म्हणतात. कोण? न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट. बेसोफिल काय सिक्रेट करतं? हिस्टॅमाइन, सेरोटोनिन आणि हिपॅरिन. हे बेसोफिल्सनी सिक्रेट केलेले हे 3 आहेत, हिस्टॅमाइन, सेरोटोनिन आणि हिपॅरिन. ते काय? इन्फ्लेमेटरी रिॲक्शनमध्ये ते इन्व्हॉल्व होत असतात. इन्फ्लेमेटरी रिॲक्शन इथं लिहूया आपण, इन्फ्लेमेटरी. इन्फ्लेमेटरी रिॲक्शनमध्ये कोण? बेसोफिल इन्व्हॉल्व होतो. इओसिनोफिल कोणती रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो? ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो. कोण? इओसिनोफिल्स. आता लिम्फोसाइट आहेत. लिम्फोसाइटचे 2 टाईप्स असतात, लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. तर या दोन्ही पण बी आणि टी लिम्फोसाइट मिळून काय करतात? आपल्या बॉडीमधला जे इम्युन रिस्पॉन्स असतात तो घडवून आणतात. RBC WBC झाल्यानंतर आपण पाहूया प्लेटलेट्स, त्यालाच म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. हे ऑर नावं लक्षात ठेवा. प्लेटलेट्स थ्रोम्बोसाइट्स म्हणतात, प्लेटलेट्सला थ्रोम्बोसाइट्स म्हणतात. RBCला इरिथ्रोसाइट, WBCला ल्युकोसाइट्स असे म्हणतात. प्लेटलेट्स ह्या काय आहेत? हे सेल फ्रॅगमेंट्स असतात. सेलचे जे फ्रॅगमेंट्स झालेले असतात ते असतात. हे कशापासून? प्रोड्यूस फ्रॉम मेगा कॅरिओसाइट. मेगा कॅरिओसाइट काय आहे? एक स्पेशल टाईपची सेल आहे. कुठे? बोन मॅरोमधली एक स्पेशल टाईपची सेल आहे मेगा कॅरिओसाइट. याच्यापासून प्लेटलेट्स तयार होतात. सेल फ्रॅगमेंट्स प्रोड्यूस फ्रॉम मेगा कॅरिओसाइट. आणि मेगा कॅरिओसाइट काय आहे सांगितलं तुम्हाला? स्पेशल सेल, स्पेशल टाईप ऑफ सेल इन द बोन मॅरो. याचा नंबर पाहूया. 1.5 लाख ते 3.5 लाख पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. 1.5 लाख ते 3.5 लाख. 1.5 लाख टू 3.5 लाख पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. आता प्लेटलेट्सचं फंक्शन काय असतं? क्लॉटिंग ऑफ ब्लड. प्लेटलेट्स हेल्प्स इन द क्लॉटिंग ऑफ द ब्लड. आता समजा प्लेटलेट कमी झाल्या तर क्लॉटिंग डिसऑर्डर्स होणार आणि त्याच्यामुळे काय होणार? एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड. म्हणजे ब्लड क्लॉट होणार नाही आणि समजा आपल्याला जखम झाली तर त्या जखमेमधून खूप प्रमाणात ब्लड बाहेर जाणार. WBC, प्लेटलेट्स. यानंतर आपण पाहूया ब्लड ग्रुप सिस्टीम. ABO आणि RH या 2 ब्लड ग्रुप सिस्टीम आहेत, ज्या की वर्ल्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या दोन जास्त प्रमाणात वापरल्या जाऊ शकतात. आणि बाकीच्या पण अशा अनेक सिस्टीम आहेत ब्लड ग्रुप सिस्टीम ज्या की अस्तित्वात आहेत. तर आपण पाहूया पहिल्यांदी ABO ग्रुपिंग. ABO ग्रुपिंग कशावर डिपेंड आहे? इट इज डिपेंडंट ऑन प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ 2 सरफेस अँटीजेन्स ऑन RBC. RBC रेड ब्लड सेलच्या सरफेसवर असे 2 मॉलिक्युल्स असतात, 2 सरफेस अँटीजेन्स असतात. सरफेसवर प्रेझेंट असणारे अँटीजेन्स असतात. अँटीजेन्स काय करतात? अँटीजेन्सचं काम काय असतं? ते इम्युन रिस्पॉन्स तयार करतात अँटीजेन्स. आणि अँटीबॉडी काय असतं? त्या इम्युन रिस्पॉन्सच्या बदल्यात अँटीबॉडी तयार होतात. आणि अँटीजेन काय करतो? इम्युन रिस्पॉन्स तयार करतो. प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ 2 सरफेस अँटीजेन्स ऑन RBC. कोणते अँटीजेन असतात? A अँड B. A आणि B हे अँटीजेन्स असतात. कुठे? RBCच्या सरफेसवर. तर हे अँटीजेन्स सरफेसवर आहेत किंवा नाहीत यावर ब्लड ग्रुप सिस्टीम ही डिपेंड आहे. ABO ग्रुपिंग डिपेंड आहे. तर आपण पाहूया ब्लड ग्रुप. इथे एक टेबल आहे ब्लड ग्रुप समजा A असला तर अँटीजेन्स ऑन RBCवर कोणता? A अँटीजेन असणार. आणि अँटीबॉडीज इन प्लाझ्मा.
प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात आणि अँटीजेन कुठे असतात, RBCच्या सरफेसवर, आणि अँटीबॉडीज कुठे असतात, प्लाझ्मामध्ये. आता इथे ए ब्लड ग्रुप आहे म्हणून अँटीजन ए आहे. इथे काय असणार, अँटीबॉडी कोणती असणार प्लाझ्मामध्ये, अँटीबॉडी बी असणार. इथे अँटीजन ए होता म्हणून अँटीबॉडी कोणती, इथे अँटीबॉडी बी. आता डोनर्स हे नंतर पाहूया. डोनर्स ग्रुप, आता ब्लड ग्रुप बी आहे, तिथे अँटीजन बी असणार आणि त्याच्या विरुद्ध काय असणार, अँटीबॉडीज इन प्लाझ्मा काय असणार, अँटीबॉडी ए. अँटीजन बी आहे म्हणून अँटीबॉडी ए, वरती काय होतं, अँटीजन ए होता, त्याच्यामुळे अँटीबॉडी बी. आता ब्लड ग्रुप ए बी ब्लड ग्रुप आहे, हे 4 ब्लड ग्रुप असतात, ए बी ओ. आता ब्लड ग्रुप ए बी आहे, ए बी ब्लड ग्रुप म्हणल्यावर इथे अँटीजन दोन्ही पण असणार, RBCवर दोन्ही पण अँटीजन असणार, ए आणि बी. आता अँटीबॉडी असणार का इथे, अँटीबॉडी इथे नील, म्हणजे अँटीबॉडी नाही आहे, कारण दोन्ही पण अँटीजन प्रेझेंट असणार. ब्लड ग्रुप ओ मध्ये अँटीजन नील, एक पण अँटीजन नसतो सरफेसवर RBCच्या, त्याच्यामुळे त्याला म्हणतात ओ ब्लड ग्रुप. आणि एक पण अँटीजन नसल्यामुळे इथे दोन्ही पण अँटीबॉडी असणार प्लाझ्मामध्ये, अँटीबॉडी ए, अँटीबॉडी बी. आता पाहूया डोनर्स ग्रुप. ए ब्लड ग्रुपला ए ब्लड ग्रुपचंच ब्लड चालणार आणि सोबत त्याच्या ओ ब्लड ग्रुपचं पण रक्त ब्लड एक ए ब्लड ग्रुपवाल्या पर्सनला चालणार. तसेच बी ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला कोणकोणते ब्लड चालणार, बी ब्लड ग्रुप आणि ओ ब्लड ग्रुपचं. आता ए बी ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला कोणकोणते ब्लड चालणार, ए बी ब्लड ग्रुपला ए बी, ए आणि बी आणि ओ या 4ही ब्लड ग्रुपचं ब्लड ए बी ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला चालणार. आता ओ ब्लड ग्रुप आहे, ओ ब्लड ग्रुपला ओ ब्लड ग्रुपचंच पर्सनचं ब्लड लागणार. इथे आता ए बी आणि ओ, ए बीला काय म्हणतात, युनिव्हर्सल रिसिपियंट, कारण ए बी ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला 4ही ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनचे ब्लड चालू शकतं. म्हणजे ट्रान्सफ्युजन करताना ब्लड आपल्याला बॉडीमध्ये घ्यायचं असलं तर समजा त्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए बी आहे, तर त्या पर्सनमध्ये आपण 4ही प्रकारचं ब्लड आपण ट्रान्सफ्यूज करू शकतो. आणि ओ ब्लड ग्रुपला म्हणतात युनिव्हर्सल डोनर, कारण ओ ब्लड ग्रुप एखाद्या पर्सनला ब्लडची इमिजिएट गरज आहे, म्हणजे लगेच पाहिजे ब्लड, त्यावेळेस ओ ब्लड ग्रुप चालू शकतो. कारण इथे पहा, इथे पण ओ ब्लड ग्रुप आहे, ओ ब्लड ग्रुप आहे, ओ ब्लड ग्रुप आहे, ओ ब्लड ग्रुप आहे. ओ ब्लड ग्रुप हा सगळ्या ब्लड ग्रुपवाल्या पर्सनला चालतो आणि ए बी काय करतो, सगळे ब्लड ग्रुप रिसीव्ह करतो. त्याच्यामुळे ए बी काय झाला, युनिव्हर्सल रिसिपियंट झाला आणि ओ काय झाला, युनिव्हर्सल डोनर झाला. ब्लड ग्रुप सिस्टीम आपल्याला कशासाठी इम्पॉर्टंट आहे, की जे ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स असतात त्याच्यासाठी हे ABO ग्रुपिंग इम्पॉर्टंट असते, ब्लड ग्रुप सिस्टीम इम्पॉर्टंट असते. याच्यानंतर आपण पाहूया RH ब्लड ग्रुपिंग. ABO ब्लड ग्रुप झालं, आता आपण पाहूया RH ब्लड ग्रुप, RH ग्रुपिंग. RH अँटीजन काय प्रेझेंट इन द रेसस मंकी. रेसस मंकीमध्ये RH अँटीजन प्रेझेंट असतो. रेसस नावामध्ये RH आहे ना, त्याच्यामुळेच त्याला नाव दिलेलं आहे RH अँटीजन. आता हा RH जो अँटीजन असतो तो प्रेझेंट ऑन ह्युमन RBC, तो मंकीमध्ये पण असतो, रेसस मंकीमध्ये पण, आणि त्यासोबतच प्रेझेंट ऑन ह्युमन RBC आपल्यामध्ये पण तो प्रेझेंट असू शकतो. किती पर्सेंट पीपलमध्ये आहे, 80% ह्युमनमध्ये RH अँटीजन असतो. समजा RH अँटीजन असला त्या पर्सनमध्ये तर त्याला म्हणतात RH पॉझिटिव्ह, आणि RH अँटीजन अब्सेंट असल्यावर त्याला म्हणतात RH निगेटिव्ह. समजा एखादी कंडिशन अशी झाली की जिथे RH निगेटिव्ह पर्सन जो आहे तो एक्सपोज टू RH पॉझिटिव्ह, तो RH पॉझिटिव्ह ब्लडच्या संपर्कात आला तर काय होतं, RH निगेटिव्ह जो पर्सन आहे त्याच्यामध्ये काय होतं, फॉर्म स्पेसिफिक अँटीबॉडीज अगेन्स्ट RH अँटीजन, RH निगेटिव्ह पर्सनमध्ये काय तयार होणार, मग RH अँटीजन जे आहे त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होणार. कोणामध्ये, RH निगेटिव्ह पर्सनमध्ये. तर त्याच्यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे त्याच्यामुळे त्याला त्या पर्सनला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे
ब्लड ट्रान्सफ्युजन करताना, एक ब्लड डोनेशन करताना किंवा ब्लड रिसीव करताना शुड बी RH अँटीजेन शुड बी मॅच्ड, म्हणजे RH अँटीजेनची मॅचिंग करूनच ब्लड ट्रान्सफ्युजन केलं पाहिजे. इथे RH इनकॉम्पॅटिबिलिटी, समजा RH अँटीजेन सारखे नसले तर काय होऊ शकतं, त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता एक्झाम्पल काय, फर्स्ट प्रेग्नन्सी. आता फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस जेव्हा मदर RH निगेटिव्ह असते आणि फिटस समजा RH पॉझिटिव्ह असला तर काय होणार आपण पाहूया. प्रेग्नन्सीच्या वेळेस काय होणार, फिटस आणि मदरचं ब्लड वेगवेगळे राहणार. कशामुळे, प्लासेंटामुळे. आणि डिलेव्हरीच्या वेळेस काय होणार, आईचं जे ब्लड आहे, मदर ब्लड एक्सपोज्ड टू फिटल ब्लड. डिलेव्हरीच्या वेळेस काय होणार, प्लासेंटा रप्चर होणार. त्याच्यामुळे काय होणार, मदरचं जे ब्लड आहे ते आणि फिटसचं ब्लड आहे म्हणजे बाळाचं जे ब्लड आहे ते मिक्स होणार आणि त्याच्यामुळे अँटीबॉडी फॉर्मड इन मदर. कारण की काय, इथं सांगितलं होतं ना तुम्हाला, RH निगेटिव्ह एक्सपोज टू RH पॉझिटिव्ह. तर ही कंडिशन इथे झाली आहे डिलेव्हरीच्या वेळेस. कशा, मदरचं निगेटिव्ह ब्लड होते आणि फिटसचं काय होतं, RH पॉझिटिव्ह ब्लड होतं ना. त्याच्यामुळे इथे अँटीबॉडीज तयार होणार असं सांगितलं ना. त्याच्यामुळे अँटीबॉडीज फॉर्मड इन मदर, कारण मदर RH निगेटिव्ह होती. त्याच्यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्या. कोणत्या, RH अँटीजेन जे होतं फिटसचं त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार झाल्या. कोणामध्ये, मदरमध्ये तयार झाल्या. आता त्या अँटीबॉडीज मदरमध्ये तशाच राहणार. आणि पुढची जी प्रेग्नन्सी असणार त्या मदरची, सेकंड प्रेग्नन्सी, समजा अगेन फिटस इज RH पॉझिटिव्ह, त्यानंतर सुद्धा दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा फिटस, तिचं बाळ जे आहे ते RH पॉझिटिव्ह असलं तर ज्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या मदरमध्ये, अँटीबॉडीज फ्रॉम मदर लीक इन टू द फिटल ब्लड. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या अँटीबॉडी तयार झाल्या होत्या त्या इथे येणार. कुठे, फिटल ब्लडमध्ये येणार. कारण RH पॉझिटिव्ह होता ना, त्याच्यामुळे ते अँटीबॉडीज काय करतात, लक्षात ठेवतात, तिथं RH अँटीजेनला लक्षात ठेवतात. मग आता फिटल ब्लडमध्ये पहिल्या अँटीबॉडीज ज्या येणार त्या काय करणार, अँटीबॉडीज काय करणार, फिटलचं डिस्ट्रॉय द फिटल RBC, फिटसच्या RBCला त्या डिस्ट्रॉय करून ठेवणार. अँटीबॉडी काय करणार, डिस्ट्रॉय करणार RBCला. आणि त्याच्यामुळे फिटस जे असतं त्याच्यामध्ये काय होतं, सिव्हिअर ॲनिमिया, RBC डिस्ट्रक्ट केलं त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणार. आणि हिमोग्लोबिन कमी झालं त्याला आपण काय म्हणतो, ॲनिमिया. आणि दुसरी कंडिशन काय होणार, जॉन्डिस होणार. कोणामध्ये, फिटसमध्ये. त्या कंडिशनला काय म्हणतात, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. हे नाव लक्षात ठेवा, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. और त्याला म्हणतात HDN, हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. आता हे जर प्रिव्हेंट करायचं असलं तर आपण काय करू शकतो. आता फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस ज्या अँटीबॉडी तयार होणार आहेत, RH अँटीजेन विरुद्ध ज्या अँटीबॉडी तयार होणार आहेत त्या अँटीजेनला समजा आपण डिस्ट्रॉय केलं तर सेकंड प्रेग्नन्सी चांगली होऊ शकते. तर आपण काय करू शकतो, ड्युरिंग द फर्स्ट प्रेग्नन्सी RH अँटीबॉडीचं इंजेक्शन देऊ शकतो. म्हणजे RH जी अँटीबॉडी तयार होणार आहे मदरमध्ये तर त्याच्या विरुद्ध, म्हणून RH अँटीबॉडी, यालाच म्हणतात रोगम, RHOGUM. रोगम इंजेक्शन देऊ शकतो आपण फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस. त्याच्यामुळे हे आपण टाळू शकतो. आपण पाहूया क्लॉटिंग ऑफ ब्लड और कोएगुलेशन ऑफ ब्लड. म्हणजे आपले समजा एखादी जखम झाली, वोंड डज नॉट ब्लीड कंटिन्युअसली. असं पाहिलं का तुम्ही, आपल्याला काही जखम झाली, आपल्या याच्यावर कट पडलाय, स्किनवर कुठे जखम झाली आहे तर ती कंटिन्युअसली ब्लीड होतीये आणि सगळं ब्लीड होऊन आपलं सगळं रक्त संपून गेलं, असं कधी पाहिलं का, नाही. तर ते कशामुळे, तर ब्लडमध्ये काय असतात, काही क्लॉटिंग फॅक्टर्स असतात, त्याच्यामुळे काय होतं, ब्लड क्लॉटिंग होतं. आणि ब्लड क्लॉटिंग काय आहे, मेकॅनिझम टू प्रिव्हेंट ब्लड लॉस. तर हे ब्लड लॉस प्रिव्हेंट करण्याचं, म्हणजे ब्लड वाया जाऊ नये त्याच्यासाठी काय आहे, एक मेकॅनिझम, कोएगुलेशन ऑफ ब्लड. आता जखम झाली, आपल्याला एखादी जखम होते, आपल्याला काही काळानंतर तिथे खपली येते, त्याला म्हणतात स्कम म्हणजे काय असतं, ती खपली म्हणजे नेमकं काय असतं, ते असतं क्लॉट किंवा त्याला म्हणतात कोएगुलम. त्याच्यामध्ये काय असतं, नेटवर्क ऑफ थ्रेड कॉल्ड फिब्रिनचे जे नेटवर्क असतं ते असतं. आणि त्याच्यासोबत जे RBC आणि WBC असतात त्या डेड RBC असतात, कुठे, स्कममध्ये. तर आता हे फिब्रिन कसे तयार होणार ते पाहूया. आता फिब्रिनोजेन पासून फिब्रिन तयार होणार.
इन प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बिन. फिब्रिनोजेनचं काय झालं, फिब्रिन तयार झाला. फिब्रिन काय, इनसोल्युबल. फिब्रिनोजेन काय असतो, सोल्युबल. फिब्रिन इनसोल्युबल आहे म्हणून त्याचं स्कम तयार होतं आणि त्याच्यामुळे क्लॉट आणि कोॲग्युलम तयार होतं आणि कोॲग्युलेशन ऑफ ब्लड होतं. आता प्रोथ्रोम्बिनचं काय होतं, थ्रोम्बिन. हा थ्रोम्बिन कुठून येणार, प्रोथ्रोम्बिन पासून. प्रोथ्रोम्बिनचं काय होणार, थ्रोम्बिन इन प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बोकायनेज. आणि हा थ्रोम्बिन फिब्रिनोजेनचं रूपांतर फिब्रिनमध्ये करणार. आता थ्रोम्बोकायनेज कुठे तयार होणार, कॅस्केड प्रोसेसने थ्रोम्बोकायनेज तयार होणार. सगळ्यात पहिल्यांदा थ्रोम्बोकायनेज तयार होणार. त्याच्या प्रेझेन्सीमध्ये प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये होणार. आता हा थ्रोम्बिनचं काम काय, फिब्रिनोजेनचं रूपांतर फिब्रिनमध्ये करणार. कोण, हा थ्रोम्बिन, इथे इन प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बिन. आणि ही फिब्रिन नेटवर्क ऑफ थ्रेड स्कम तयार करणार. अशा प्रकारे कोॲग्युलेशन ऑफ ब्लड होणार. या कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये कॅल्शियमचं खूप इम्पॉर्टंट काम असतं. तर धन्यवाद मित्रांनो. यापुढील चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.